श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. स्वामींची एवढी सेवा नामस्मरण करून मनोकामना पूर्ण का होत नाही? नेमके आपलं काय चुकतं आणि कुठे चुकतं? चला तर ते आज बघूया. स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही? आपले नेमके काय आणि कुठे चुकते यावर उपाय काय जाणून घेऊया. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहे. दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायणे केली जातात. नित्यनियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देश विदेशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. समस्या, अडचण, संकट असेल तर स्वामींना मनापासून हाक मारावी. स्वामी लगेच भक्ताच्या हाकेला धावून येतात, संकटमुक्त करतात, अडचण दूर करतात. असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. असेही अनेक जण आवर्जून सांगतात. असे का होते, यावर काय उपाय केले पाहिजे ते आपण आज बघूया. नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो, मठात न चुकता जातो, गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो, जे जे शक्य होईल ते करतो. असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण का करत नाही, असा आपल्याला प्रश्न पडतो. जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटते. आपण कुठे कमी पडतो, का पडतो असे विचारही मनात येतात. मनात भीती वाटते, घाबरल्यासारखं होतं. असे का होते, यावर उपाय काय, याबाबत काही मान्यता असल्याचे सांगितले जाते. स्वामीवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस संकल्प हे आप्तांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो. आपल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो. इथे चूक होते असे सांगितले जाते. परंतु मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नये असे सांगितले जाते. त्याची वाच्यता करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो, तमुक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच बोलू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामीवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्की आपलं शुभ करतील. हे जर आपण लक्षात ठेवलं तर नक्की स्वामींची कृपा ही आपल्यावर होईल आणि आपले दिवस चांगले जाईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. असेच व्हिडिओ आपल्याला नेहमी मिळत राहतील.